हॅलो फ्रेंड्स, आजचा आपला टेस्टिंग नोट्सचा टॉपिक असणार आहे ऑटोमेशन टेस्टिंग. व्हॉट इज ऑटोमेशन टेस्टिंग? त्याच्यामध्ये आपण कव्हर करणार आहोत डेफिनेशन ऑफ ऑटोमेशन टेस्टिंग, ॲडव्हान्टेजेस, फंक्शनल ऑटोमेशन टूल्स, नॉन फंक्शनल ऑटोमेशन टूल्स. आणि बऱ्याच वेळा हा इंटरव्ह्यूमध्ये क्वेश्चन देखील विचारला जातो की व्हॉट इज ऑटोमेशन टेस्टिंग, त्याच्यामध्ये कोणते कोणते पॉइंट्स इन्क्लूड असायला हवेत. हे बऱ्याच वेळा स्टुडंट्स कन्फ्यूज होतात आणि त्या सर्व पॉइंट्स जे बेसिक्स पॉइंट्स आहेत जे इंटरव्ह्यूच्या आन्सरमध्ये इन्क्लूड असायला हवेत, ते सर्व पॉइंट्स आज आपण या पीपीटी मध्ये घेणार आहोत. ओके, फर्स्ट ऑफ ऑल, व्हॉट इज ऑटोमेशन टेस्टिंग? ऑटोमेशन टेस्टिंग मध्ये पहिला पॉइंट असेल आपला की ऑटोमेशन टेस्टिंग युजेस ऑटोमेशन टूल्स फॉर एक्झिक्युटिंग टेस्ट केसेस. टेस्ट केसेस एक्झिक्यूट करण्यासाठी आपण ऑटोमेशन टेस्टिंग टूल्सचा यूज करतो. तो असेल आपला फर्स्ट पॉइंट. त्याच्यामध्ये सेकंड पॉइंट असेल देर इज अ नो नीड टू मॅन्युअल इन्व्हॉल्वमेंट. मॅन्युअली कोणत्याही प्रकारचं इन्व्हॉल्वमेंट त्याच्यामध्ये नसते ऑटोमेशन टेस्टिंग टूल्स मध्ये. ओके, हा थर्ड पॉइंट सेकंड पॉइंट असेल. थर्ड पॉइंट असेल बाय युझिंग ऑटोमेशन टूल्स एक्झिक्यूट द मॅन्युअली डिझाईन टेस्ट केसेस विदाउट एनी ह्युमन इंटरॅक्शन. आपण मॅन्युअली ज्या टेस्ट केसेस डिझाईन करतो त्या सर्व टेस्ट केसेस आपण ऑटोमेशन टेस्टिंग टूल्सचा यूज करून एक्झिक्यूट करतो. हा आपला थर्ड पॉइंट असेल. फोर्थ पॉइंट हा एक खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे आणि तो आपल्या आन्सर मध्ये इन्क्लूड असायलाच हवा. ऑटोमेशन टेस्टिंग टूल्स ऍक्सेस द टेस्ट डेटा. टेस्ट डेटा आपण ऍक्सेस करतो. कंट्रोल द एक्झिक्युशन ऑफ टेस्ट. टेस्ट केसेसचं एक्झिक्युशन आपण कंट्रोल करतो. आणि थर्ड अँड मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट इज दी कम्पेअर द ऍक्च्युअल रिझल्ट अगेन्स्ट द एक्सपेक्टेड रिझल्ट. एक्सपेक्टेड रिझल्ट आपली रिक्वायरमेंट काय आहे आणि आपला ऍक्च्युअल रिझल्ट काय येतोय, आपली टेस्ट केस पास होतीये का फेल होतीये, ह्याचा जो ओव्हरऑल जनरेट रिपोर्ट जो आहे तो रिपोर्ट जनरेट केला जातो. कशाचा यूज करून? तर ऑटोमेशन टेस्टिंग टूल्सचा यूज करून. आपल्या सॉफ्टवेअरची रिक्वायरमेंट काय आहे आणि आपलं ऍक्च्युअल सॉफ्टवेअर वर्क कसं करताय, ह्या गोष्टींचा जो रिपोर्ट आहे तो ऑटोमेशन टेस्टिंग टूल्सच्या द्वारे आपल्या समोर येतो. आणि त्याच्यामुळे फायदा काय काय होतो तर ते पाहणार आहोत आपण ऍडव्हान्टेजेस मध्ये. ओके, ऍडव्हान्टेजेस मध्ये फर्स्ट पॉइंट आहे आपला की ऑटोमेशन टेस्टिंग सपोर्ट्स बोथ फंक्शनल अँड परफॉर्मन्स टेस्ट ऑन अन ऍप्लिकेशन. फंक्शनल टेस्ट केसेस एक्झिक्यूट करण्यासाठी म्हणजेच स्मोक टेस्टिंग असेल, सॅनिटी टेस्टिंग असेल, रिग्रेशन टेस्टिंग असेल, त्याच्यामध्ये रिटेस्टिंग असेल, ह्या आणि अशा वेगवेगळ्या प्रकारच्या फंक्शनल टेस्ट केसेस, फंक्शनल टेस्टिंगच्या ज्या टेस्ट आहेत त्या एक्झिक्यूट करण्यासाठी आपण ऑटोमेशन टेस्टिंग टूलचा यूज करतो. त्याच्यामध्ये परफॉर्मन्स टेस्टिंग सुद्धा सपोर्ट केलं जातं. म्हणजे काय काय तर लोड टेस्टिंग असेल, स्ट्रेस टेस्टिंग असेल, व्हॉल्यूम टेस्टिंग असेल, ह्या आणि अशा वेगवेगळ्या प्रकारच्या परफॉर्मन्स टेस्टिंग सुद्धा ऑटोमेशन टेस्टिंग टूल्सनी पॉसिबल आहेत. इट सपोर्ट्स एक्झिक्युशन ऑफ रिपीटेड टेस्ट केसेस. आता रिपीटेड टेस्ट केसेस म्हणजे नक्की कोणत्या? तर रिपीटेड टेस्ट केसेस म्हणजे त्या रिटेस्टिंग असेल, रिग्रेशन टेस्टिंग असेल, याला जर आपण मॅन्युअली करायला गेलो तर त्याच्यामध्ये आपला भरपूर वेळ जातो. आणि वेळ जातो, जसा वेळ जातो तसा पैसा देखील जातो. कारण स्किल टेस्टर आपण हायर केलेले असतात, तर ते स्किल टेस्टर त्यांचा वेळ देखील घेणार आहेत. मॅन्युअल टेस्टिंग जेव्हा मॅन्युअली ह्या सर्व गोष्टी केल्या जातात तेव्हा टाइम आणि पैसा ह्या दोन्ही गोष्टी वाया जास्त जातात. ओके, तर ऑटोमेशन टेस्टिंग टूल्सचा यूज करून ह्या दोन्ही गोष्टींवरती कंट्रोल केलं जातं. आणि जो फोर्थ पॉइंट आहे की आपला सेव्ह टाइम अँड मनी, ह्या दोन्ही गोष्टींवरती, ह्या दोन्ही फॅक्टरवरती आपण कंट्रोल करू शकतो. त्याच्यामध्ये थर्ड पॉइंट देखील आहे की इट इम्प्रूव्ह द अॅक्युरेसी. आता अॅक्युरेसी कशी इम्प्रूव्ह होते तर आपण मॅन्युअली एखादी टेस्ट केसेस करायला जातो, एक्झिक्यूट करायला जातो, तर मॅन्युअली माणूस चुकू शकतो, माणूस बऱ्याच वेळा चुकतो. स्किल टेस्टर कितीही स्किल्ड असू द्या, परंतु तो त्याच्याकडून काही चुका होऊ शकतात. परंतु मशीन आहे, ती मशीनची प्रोसेस जी असते ती ऑटोमॅटिक प्रोसेस असते. त्यामुळे ती प्रोसेस कोणत्याही प्रकारचं ह्युमन इंटरॅक्शन न होता ती प्रोसेस कम्प्लिशन होते आणि त्याच्यामुळे आपला टाइम वाचतो,
आणि पैसा देखील वाचतो आणि ज्या काही गोष्टी आपले बग आहेत किंवा एरर येणार आहेत, प्रोग्रामिंग एरर येणार आहेत, ते एरर सुद्धा आपले वाचले जातात. म्हणजे ह्युमन इंटरॅक्शन कमी असल्यामुळे ह्या सर्व गोष्टींवरती कंट्रोल होतो. ओके, हे झाले आपले ऍडव्हान्टेजेस. त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत की फंक्शनल ऑटोमेशन टूल्स हे सुद्धा आपल्या आन्सरमध्ये इन्व्हॉल्व करायचे आहेत. त्याच्यामध्ये दोन जरी टेस्टिंग टूल्स आपल्या आन्सरमध्ये इन्क्लूड असतील तरी सुद्धा इंटरव्ह्यूअर सॅटिस्फाईड होऊन जातो. ओके, त्याच्यामध्ये फर्स्ट आहे टेलेरिक टेस्ट स्टुडिओ, टेस्टिंग वीज असेल, रॅशनल रोबोट असेल, सेलेनियम असेल. हे फक्त आणि आपण इंग्लिश केल्यानंतर ते आन्सर आपलं कम्प्लीट होणार आहे. त्याच्यामध्ये नॉन फंक्शनल ऑटोमेशन टूल्स सुद्धा आपल्याला इन्क्लूड करायचे आहेत. त्याच्यामध्ये लोड रनर असेल, जेमीटर असेल, हे सर्व टेस्टिंग टूल्स आपल्याला आपल्या आन्सरमध्ये इन्क्लूड करायचं आहे. हे सर्व बेसिक ज्या गोष्टी आहेत आपण आन्सरमध्ये इन्क्लूड केल्यानंतर आपलं आन्सर पूर्ण होणार आहे आणि इंटरव्ह्यूअर सुद्धा सॅटिस्फाईड होणार आहे. ओके, इंटरव्ह्यू मध्ये अशाच प्रकारचे शॉर्ट व्हिडिओ आपण बनवत आहोत आणि ज्या नोट्स तुम्हाला हव्या आहेत त्या सर्व नोट्स, बेसिक टेस्टिंगच्या नोट्स आपण आपल्या चॅनलवरती नेहमी प्रोव्हाइड करतो. त्याच्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.